श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते आणि याच दिवशी भगवान दत्तरायांचा जन्म झाला असं म्हटलं जातं. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर दत्त महाराज यांचा जन्म झाला आणि म्हणून याच दिवशी सर्व केंद्रांमध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये हे दत्त महाराजांचा जन्म जो आहे तर तो उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. असे म्हटलं जातं या दिवशी दत्तगुरूंची विधिवत पूजा अर्चा करून व्रत केले जाते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व काही इच्छा मनोकामना असतील तर त्या पूर्ण होतात आणि दत्त महाराज यांची त्यांना आशीर्वाद देखील प्राप्त होतो. या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो शनिवारी म्हणजे 14 डिसेंबरला सायंकाळी 4:58 होणार आहे आणि त्याचबरोबर याची जी समाप्ती आहे तर ती दुसऱ्या दिवशी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 होणार आहे. आणि उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे ही जी दत्त जयंती जी आहे तर ती उद्या म्हणजेच रविवारी 15 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी ही दत्त जयंती जी आहे तर ती 14 डिसेंबरला साजरी करण्यात येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी ही दत्त जयंती जी आहे तर ती 15 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. आणि सर्व मठामध्ये म्हणजे स्वामींच्या मठामध्ये दत्तांच्या मंदिरामध्ये 7 दिवसाचा सप्ताह या दत्त जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत आणि तेच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला कुत्र्याला अशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही वस्तू उद्या जर तुम्ही दत्त जयंतीला कुत्र्याला खाऊ घातली तर तुमच्या 100 पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो नष्ट होऊन जाईल. तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमचा एखादा शत्रू असेल तर तो तुमच्या पुढे लोटांगण घालेल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा आपण दत्त महाराजांचा फोटो हा पाहिलाच असेल. त्या फोटोमध्ये एक गाय आणि 4 कुत्री तुम्हाला दिसत आहेत. तर गाय म्हणजे पृथ्वी आणि त्यामध्ये असणारे 4 कुत्रे जे आहेत तर ते 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद जे आहेत तर ते हे कुत्रे आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत्तगुरूंसोबत गायी आणि कुत्र्यांची सेवा देखील करायची आहे. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्या मनासारख्या कोणत्याही गोष्टी घडत नाही. कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. आपल्याला नेहमी आर्थिक संकट अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर घरामध्ये क्लेश भांडणं ही वारंवार होत असतात. आलेला पैसा हा घरात टिकून राहत नाही. सतत पैशांच्या अडचणी आपल्याला जाणवतात. तसेच घरामध्ये सतत आजारपण येतं. घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातील जे मुलं लग्न वयाची असतील तर त्यांचं लग्न जमत नाही. त्याचबरोबर लग्न झालेले असेल तर त्यांना संतती प्राप्त होत नाही. अशा बऱ्याचशा समस्या मुलांच्या जीवनामध्ये देखील येत असतात आणि म्हणूनच यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख अडचणी संकट आणि मेन गोष्ट पितृदोष हा नष्ट होतो आणि कठीणातील कठीण तुमच्या इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होतील. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा
आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप कष्टही करत आहात, परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही. तर पहा, तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला जर खाऊ घातली तर तुम्हाला दत्तगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहे? तुम्हाला जर शनिवारच्या दिवशी म्हणजे आज शक्य झालं तर तुम्ही आज संध्याकाळी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आज शक्य झालं नाही तर तुम्हाला उद्या म्हणजेच रविवारच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालू शकता. ही वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालण्या अगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. दत्त महाराजांची पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, केळी वगैरे हे तुम्हाला दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींचा फोटो असेल तर स्वामींची सुद्धा पूजा करू शकता, कारण स्वामींचाच एक दत्त महाराजांचाच एक अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा करू शकता. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडीशी कणिक मळायची आहे. त्या कणकेमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तुम्हाला मध घालायचं आहे. जो हनी आपण म्हणतो तो मध तुम्हाला थोडासा घालायचा आहे आणि याचं कणिक मळायचं आहे. आणि यानंतर या कणकेची तुम्हाला एक चपाती लाटायची आहे. ही चपाती तुम्हाला एका ताटात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. आता हळद म्हणजे तुम्हाला भंडारा असतो, ती हळद तुम्हाला घ्यायची आहे. एक ग्लास तांब्या किंवा एखादं पात्र असेल ते भरून घ्यायचं आहे. पहा, ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. तिथे ह्या वस्तू थोड्या वेळासाठी ठेवायच्या आहेत. तो हळदीचा टिळा जो आहे तर तो तुम्हाला दत्त महाराज स्वामी महाराजांना लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती चपाती, प्लेट आणि ते पाणी आणि ती हळद घ्यायची आहे आणि तुमच्याच घराजवळ असणार एखादं कुत्रं असेल तर त्या कुत्र्यापाशी जायचं आहे. पहा, तुम्हाला ती कुत्र्याजवळ गेल्यानंतर हा हळदीचा टिळा त्याला लावायचा आहे. आता कुत्र्याला लावणं शक्य नसेल तर तुम्ही भंडारा त्याच्या डोक्यावरती उधळू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ही चपाती जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे, त्याच्यासमोर फेकायची नाही. आणि त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी त्याला प्यायला द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कुत्र्याला ह्या सर्व गोष्टी खाऊ घालायच्या आहेत. जेव्हा अशा पद्धतीने आपण चपाती कुत्र्याला खाऊ घालतो तेव्हा साक्षात दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे. आणि तुम्हाला जर चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही तर तुम्हाला दूध घालून एक खीर बनवायची आहे. दूध, साखर आणि रवा किंवा मग तांदळाची खीर तुम्हाला बनवायची आहे. एक वाटीभर खीर तुम्ही बनवायची आहे. अशी ही खीर जरी तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल. दत्त जयंतीच्या दिवशी या 2 वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. जो पण व्यक्ती ह्या 2 वस्तू कुत्र्याला खाऊ घालतो तर त्याच्या जीवनामध्ये जे काही पितृदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. त्याचे जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती दूर होते आणि दत्त महाराजांची कृपा त्याच्यावरती सदा राहते आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर इथंच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.